आज संघ जर पाहिला तर जुचंद्र नगरीमध्ये दाखल झालाय। MS11 साई सापडेश्वर चालवड संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या विरोधात पतू पॅकेट चौथा हिरवा मानकोली हा संघ पाहायला मिळतो। मागील आठवड्यामध्ये याच मैदानावरती चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लोकनेते शशकामध्ये ज्या संघाने फटकवलं होतं ना तो संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। एका बाजूला विनीत माली आणि त्याच्या सोबतीनं वैभव माली हा फलंदाज पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर आहे तिथे मिस्टेक केली आहे। वाईड ऑफ लॉंग ऑफला संधी होती। खरं तर विनीत माली सारख्या मोठ्या फलंदाजाचं झेल सोडणं संघाच्या किती हिताचं राहील हे देखील पाहावं लागेल, कारण विनीत माली सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू आहे। खरं तर खुल्या गटामध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलाय आणि त्याच खेळाडूचा पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय लॉंग ऑफला आणि एक धाव मिळाली। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज गौरव ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो। षटक क्रमांक पहिला हात तळतोय। पहिल्या चेंडूवरती त्यांनी संधी निर्माण करून दिली होती, खरं तर विनीत मालीला फसवलं होतं असंच म्हणावं लागेल। गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट वैभव साठी हवेत खेळलेत। पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे। डाऊन द बॉल इथे फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाहीये। वाईड ऑफ लॉंग ऑफला मोठी विकेट। वैभव माली निघालेत परतीच्या प्रवासाला। पहिला धक्का या मॅच मध्ये पतू पॅकेट चौथा हिरवा मानकोली या टीमला बसतोय फलंदाज बाद। शिंदे साहेबांचा एक खास यावसाई तालुक्यात युवा सेना प्रमुख आला इलय नावास। उपमुख्यमंत्री चषक ठेवलाय दादानं लाखाचं बक्षीस लावलाय। येतील खेळायला खेळाडू येतील खेळायला। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर हॅमर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, फोर्स केला होता समोरच्या दिशेने, परंतु कमालीचा झेल कंप्लीट करत असताना या मॅच मध्ये पहिला झटका बसतोय पतू पॅकेट चौथा हिरवा मानकोली या टीमला। पहिल्या चेंडूवरती विनीत मालीचा झेल सुटला होता, परंतु वैभव मालीनं मोठा फटका खेळण्याचं औदार्य दाखवलं आणि त्याचा फटका फसला या मॅच मध्ये। गौरव ठाकूरचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय। पहिल्या चेंडूवरती देखील त्यांनी संधी निर्माण करून दिली, परंतु याही चेंडूवरती इथे जर पाहिलं तर फलंदाजाला फसवलं आणि महत्वाची विकेट या मॅच मध्ये। वैभव माली खरं तर फॉर्मात असलेला फलंदाज या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला। नवीन फलंदाज सौरभ माली मैदानावरती दाखल होतोय। चौथा हिरवा मानकोली संघ मैदानावरती खेळतोय, परंतु या संघाचं वैशिष्ट्य आहे, या संघाचा जर आपण विचार केला तर अंडर 23 हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। फक्त एकच खेळाडू या संघामध्ये अगदी जर पाहिलं तर 23 वर्षाच्या वरील आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे दीपू माली। आणि दीपू माली वगळता सर्व अंडर 23 खेळाडू आपण या संघामध्ये पाहताय आणि त्यांच्या अपोजिट असलेल्या संघामध्ये देखील अंडर 23 चे सर्व खेळाडू पाहायला मिळतात या मॅच मध्ये। गौरव ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट। यावेळेसाठी सौरभ साठी खोलात टाकला होता, आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट। काय गोलंदाजी केली जाते, धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते गौरव ठाकूरच्या माध्यमातून। खरं तर पहिल्या षटकामध्ये व्हेरिएशन आणि व्हरायटीने समय साधणारी गोलंदाजी गौरव ठाकूरची पाहायला मिळते। अगदी जर पाहिलं तर वेगासाठी तो कटिबंध आहे, परंतु टप्पा देखील त्याचा अचूक आहे या षटकामध्ये। या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिडॉनला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, विनीत माली त्या ठिकाणी होता डेंजर झोन मध्ये, परंतु वेगाने धाव कंप्लीट केली आहे, मिळाली आहे सिंगल या चेंडूवरती। काय जबरदस्त फिल्डिंग सेटअप पाहायला मिळतो। खरं तर मिडॉनच्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता विनीत माली मागे पाहत होते आणि वेगाने त्यांच्या दिशेने चेंडू फेकलाय, परंतु विनीत मालीचं सुदैव की अगदी तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला। आणखीन एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती। पतू पॅकेट चौथा हिरवा मानकोली संघ मैदानावरती खेळतोय। एक चांगल्या धाटणीचा संघ पाहायला मिळतोय। यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर आहे, विनीत माली डेंजर झोन मध्ये आहे की काय। यस, महत्वाची विकेट सेलिब्रेशन इथे पाहायला मिळते धावबाच्या स्वरूपात। आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, विनीत माली धावबाच्या स्वरूपात इथे बाद होते। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय फिल्डिंग सेटअप होता आणि तिथे जर पाहिलं तर चेंडूची फेकी देखील खूप चांगल्या पद्धतीने करत असताना धावबाच्या स्वरूपात एक मोठी विकेट। विनीत माली निघालेत परतीच्या प्रवासाला 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। 14 एप्रिल या तारखेला बर्थडे दादाचा शुभ दिन आला, दादाचा शुभ दिन आला, बर्थडे दादाचा शुभ दिन आला। मित्र परिवार जमून येतो जिग्नेश दादाला शुभेच्छा द्यायला।
थँक्यू. असा जिग्नेश काय जबरदस्त संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. खरं तर जिग्नेश दादा म्हात्रे यांचं गुणगान गाणारं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर टायटल सॉन्ग आहे या स्पर्धेचं आणि सातत्यानं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. एक चांगलं संगीत अजय गायकवाड या गीतकाराच्या अगदी जर पाहिलं तर माध्यमातून आपण हे संगीत ऐकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील खोलात टाकलाय परंतु लॉंग ऑनला उडवलाय फिल्डर. पुन्हा एकदा डाऊन द बॉल. वा 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 आणखी एक विकेट. सौरभ माली बॅक टू द पेव्हिलियन. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गौरव ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. महत्वाचे 3 धक्के दिलेत. इथे जर पाहिलं तर अगदी समोर टाकला होता आणि इथे जर एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी आणि फिल्डर आलेत झेलच्या खाली आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल. फलंदाज बाद. प्रसन्न झाली चंडिका माता कमीच नाही कशाची आता आमच्या दादाला. अरे आमच्या दादाला अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. काय जबरदस्त पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. गौरव ठाकूरनं इम्प्रेस केलं, प्रभावित केलं. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना महत्वाच्या विकेट घेतल्या. सुरुवातीला जर पाहिलं तर वैभव मालीला बाद केलं, तदनंतर विनीत माली धावबाच्या स्वरूपात बाद झाला. परंतु सौरभ मालीची देखील विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2च धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय नवीन फलंदाज मैदानावरती तकदीर माली सर्वात अनुभवी फलंदाज मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. परंतु इथे जर पाहिलं तर संघाचा कॅप्टन मोहित माली देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर भागीदारी करावी लागेल. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा या मॅच मध्ये मोठा फटका देखील एक्झिक्यूट करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. इथे डेड बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष पाटील अगदी स्वतःवरती त्याने विश्वास दाखवला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जर पाहिलं तर गौरव ठाकूरनं कमालीची गोलंदाजी केली. इथे जर पाहिलं तर एका बाजूला मानकोली संघाचा कॅप्टन मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या विरोधात सालवड संघाचा कॅप्टन गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर चेंडूला लीव केल्या. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश भोईर दादाने पुरस्कृत केलेला संघ आणि मानकोली इथून या संघाला शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत खऱ्या अर्थानं. गोलंदाज तयार. हो यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. या मिड विकेटला फिल्डर येतोय तिथे फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. भिवंडी परिसरातील एक दिग्गज समालोचक कालीरामजी केणी सरांच्या माध्यमातून देखील चौथा हिरवा मानकोली या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील पंढरपूरहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली एक बलाढ्य संघ आहे, परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये हा संघ बागफुटला गेला. अगदी धावा झाल्या नव्हत्या, परंतु हर्ष पाटीलच्या विरोधात इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला तकदीर माली ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर वरून फिल्डर येतोय आणि तिथे जर पाहिलं तर सिंगलच मिळते तकदीर मालीला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. आज जर पाहिलं तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विजय कांबळे सरांना तुम्ही पाहताय. खरं तर सुप्रीमो सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील यंदाच्या हंगामामध्ये सांता क्रूज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर गुणलेखकाची भूमिका त्यांनी बजावली होती आणि विजय कांबळे सर देखील आपल्याला जॉईन झालेत. परंतु इथे मोठा फटका येतोय. फलंदाज मोहितच्या बॅट मधून बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. थँक्यू. महत्वाचा फटका मोहितच्या बॅटमधून आले. खरं तर ज्या फटक्याची गरज होती तो फटका मोहित मालीच्या बॅटमधून या मॅच मध्ये धावसंख्येला नवसंजीवनी देणारा हा फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो खोला टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव या चेंडूवरती मोहितला मिळेल. मोहितच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती
10 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना रिजित 11 गोटेकर बी आणि त्या संघाच्या विरोधात कासर वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष पाटील ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे, पॉइंटला मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक झेल टिपलाय तकदीर माली देखील लवकर बाद होती या मॅच मध्ये. फलंदाज बाद. आता जाईल तिथं जिग्नेश म्हात्रे, दादाला मिळतोय मान, दादाला मिळतोय मान, दादाला मिळतोय मान. असं समाज कार्य करून दादा लाखो की बनलाय जान. हे काही अन्याय होता हाकेला धावून जातोय स्वतः, तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. अरे आता जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला, आता जिग्नेश म्हात्रे दादा यो. यानंतर होणारा सामना रिजित 11 गोटेकर बी आणि वारिस 11 कासर वडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा, कारण यानंतर तुमचा सामना असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यावर लगेच आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच रेडी राहायचा. परंतु मैदानावरती गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. MS11 साई सापडेश्वर सालवड संघ या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. सुरुवातीला जर पाहिलं तर गौरव ठाकूरनं टाकलेलं षटक आणि याही षटकामध्ये हर्ष पाटील कमालीची गोलंदाजी करतोय. ओ यावेळेस पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकलल्या हलवार पद्धतीनं फिल्डर होते. वर्तुळामध्ये पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती धाव फलकावरती 11 धावा. काय गोलंदाजी केली आहे, धारदार गोलंदाजी. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये कमी धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये गौरव ठाकूरनं फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या, परंतु हर्ष पाटील जबाबदारीची जाणीव असलेला हा गोलंदाज संघाचा कर्णधार होता आणि या षटकामध्ये त्याने देखील अगदी कमी धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये आतापर्यंत 2 षटकामध्ये MS11 साई सापडेश्वर सालवड या संघाने केलेले आहे. मोतीलाल शहा यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला पतू पॅकर, चौथा हिरवा मानकोली, प्रथमेश भोईर दादांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रथमेश भोईर दादांच्या माध्यमातून देखील मागील आठवड्यामध्ये काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती पतू पॅकर, चौथा हिरवा मानकोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय, परंतु इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर सौरभ भोईर स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये ओव्हर द विकेट. हो कमी गतीने चेंडू टाकलाय, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर. आणखीन एक चांगला चेंडू या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. अगदी फलंदाज चाचपडतायत, संघर्ष करतायत, परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, धाव फलकाला हलट ठेवण्याचं कार्य करा आणि अगदी तसंच काही कार्य या मॅच मध्ये करावं लागेल. फुल टॉस बॉल बिग हिट केलाय, फिल्डर आहे परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. सौरवच्या बॅट मधून येतोय धमाका, बॉल सीमारेषा पार, षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला सौरभच्या बॅट मधून या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, कमी गतीने चेंडू टाकलाय कव्हर क्षेत्रामध्ये. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि तत्पूर्वी 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, मोहितनं थांबवले सौरभला, कारण सौरभ चांगली बॅटिंग करतोय. चांगला कॉल मोहितचा पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं ना तर 5 षटकामध्ये एक सन्मानजनक टोटल पतू पॅकर, चौथा हिरवा मानकोली या टीमला उभारावं लागेल, कारण या संघाची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते आणि मानकोली संघ इथून जर पाहिलं तर फाईट करू शकते या मॅच मध्ये, परंतु धावा बनवाव्या लागतील पहिल्या सत्रामध्ये या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गौरव, खोलात टाकला होता, खेळण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही आहेत समांतर करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 20 धावा दाफलकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाज तयार,
ओ यावेळेस मोठा फटका सौरभच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार ठोकला या मॅच मध्ये. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे दान. हे भगवे हमसे रक्त तळपतो संत हित विवाळा. अरे भगवे हमसे रक्त तळपतो संत हित विवाळा. गोत्र अथर्व आमचा शिवसेना शिवसेना. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सौरभच्या बॅट मधून चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून 15 धावा. ओ यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आले. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु पुन्हा एकदा मोहितनं थांबवल्या. 2च धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. या षटकामध्ये धावा येतात. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये अगदी कमी धावा धावफलकावरती जोडल्या होत्या, परंतु इथे जर पाहिलं तर धावा येतात या षटकामध्ये. चांगली बॅटिंग सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आडवा बॅटमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळले. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. 2 धावा इथे कंप्लीट. आणखीन 2 धावा सौरभच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये राहिला. खरं तर सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा धावफलकावरती जोडल्या होत्या, फक्त आणि फक्त 11 धावा, परंतु या षटकामध्ये खोऱ्याने धावा आलेत. सौरभच्या बॅट मधून धावा आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना प्रथमेश भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पॅकर चौथा हिरवा मानकोली या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि आपण जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तर नक्कीच त्यांच्या नावाने आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. अगदी त्यांचंच गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतोय. माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या गौरवासाठी आयोजित करणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा गुणगान गाणारं संगीत आपण ऐकतोय डीजे वादकाच्या माध्यमातून. खूप चांगली क्रीडा स्पर्धा. जिग्नेशदादा मात्रे, तदनंतर निलेशजी चव्हाण साहेब, चेतनजी पाटील, मनीषजी मात्रे, भावेशजी मात्रे आणि कल्पेशजी मात्रे, खूप चांगलं योगदान या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. एक पालघर जिल्ह्यातील अग्र नामांकित क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12 बाईक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आणि पालघर क्रिकेटची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुजल मोरे. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेत. मोहितच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर फिल्डिंग खराब. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी मोहितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार या मॅच मध्ये येतोय. सावन चेतन पाटील आहेत ते जोडीला, आहेत ते जोडीला, आहेत ते जोडीला. भावेश म्हात्रे, मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. खरं तर फिल्डरने खूप चांगला प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. गोलंदाज सुजल पुन्हा एकदा
ओ इथे फुलटॉस चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःवरती निराश असेल या चेंडूवरती, खरं तर याही चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते मोहित, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळते. मोहितचं कौतुक करावं लागेल, संघाचा कॅप्टन आहे. फक्त संघाचा कर्णधार टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला आधार देता आला पाहिजे आणि तोच आधार या मॅच मध्ये मोहित मालीनं दिलाय. कमालीचा खेळ तो दाखवतोय. संघाचा कॅप्टन असताना अगदी जर पाहिलं तर कर्णधार पदाला न्याय देतोय. अगदी कर्णधार पदाला साजेसा खेळ त्याचा पाहायला मिळतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती सुजल मोरेला तुम्ही पाहताय, षटक क्रमांक 4 हाताळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओ यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु गॅप मध्ये खेळत वॅकेंट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आणखीन एक तडाखा फलंदाजाच्या बॅट मधून येतोय, बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी 4-4-4 येतोय चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावरती आणि या स्पर्धेमध्ये 10वा चौकार आला. खरं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सौरवच्या बॅटमधून. हो याही वेळेला जर पाहिला तर कमी गतीने चेंडू टाकलाय, अगदी फिंगर रोल केले होते आणि लॉंगचा फिल्डर येतोय. तत्पूर्वी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर 4 फलंदाज लवकर बाद झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, खोला टाकला होता आणि समोरच्या दिशेने खळले होते. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं तर पतू पॅकट, चौथाईरवा मानकोली या संघाने कमबॅक केला या मॅच मध्ये, असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह सरळ समोर खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे, परंतु फिल्डिंग खराब त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी 2 धावा इथे मिळतील फलंदाज सौरभला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने बॅटिंग केली या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला जर पाहिलं तर संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून देखील धावा आलेत, परंतु सौरभ जबरदस्त बॅटिंग करतो या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर सोडून दिलाय चेंडूला. आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 12 चेंडू मध्ये 34 धावांची भागीदारी 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर सौरभ भोईर, यावेळी जर पाहिलं तर खोलात टाकला होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर सौरभच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला डॉट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये प्रथमेश भोईर दादांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. अर्थातच पतू पॅकर्स, चौथाईरवा मानकोली या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉन्ग. शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय श्री जिग्नेशजी म्हात्रे साहेब युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व आयोजित माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा अर्थातच उपमुख्यमंत्री चषक 2025 तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतील पहिली रजनी आणि दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला MS11 साई सापडेश्वर सालवड मोतीलाल शहा याने पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय आणि एका बाजूला पतू पॅकट, चौथाईरवा मानकोली प्रथमेश भोईर साहेबांचा संघ देखील पाहायला मिळतो या मॅच मध्ये. स्लॉगवर षटक, पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल का? हो इथे धाव मिळेल. खरं तर तिथे जर पाहिलं तर घिसाड गाई पाहायला मिळाली दोन्ही फिल्डर मध्ये आणि इथे एक धाव मिळाली मोहितला. खरं तर लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाच्या खात्यामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती.
चांगल्या स्थितीमध्ये तो पॅकेट चौथा हिरवा मानकोली या मॅच मध्ये, परंतु येणारे 5 चेंडू जे आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट आहेत. खरं तर इथून जर पाहिलं तर मैदानावरती दीपू मालीचं येणं देखील बाकी आहे आणि त्याच्याही बॅटमधून मोठे फटके येत असतात. आज जर पाहिलं तर त्यांनी स्वतःला थांबवलंय आणि युवा फलंदाजांवरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सौरभच्या विरोधात. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. स्लॉग वरच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅटची एज लागली होती आणि यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आहे. संधी निर्माण झाली होती या चेंडूवरती, परंतु चेंडू आलाय डॉट. काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मोहीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर ही स्पर्धा कव्हर केली जाते भिवंडी परिसरामध्ये देखील. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रिन्स मोहीला आपण पाहतोय, परंतु जुचंद्र मध्ये देखील प्रिन्स मोहीला तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑन ला फिल्डर डाऊन द बॉल. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. ज्या सौरभच्या बॅट मधून धावा येत होत्या तो थांबलाय, त्याची विकेट मिळाली. फलंदाज बाद. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे दान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे दान. थँक्यू. रिधित 11 गोटेगर बी संघाचा कॅप्टन आणि वारिस 11 कासार वडवली संघाचा कॅप्टन आपण यायचा आणि धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. यानंतरचा सामना एक संघ जर पाहिला तर शहापूर विभागातून आपल्याला पाहायला मिळतो रिधित 11 गोटेकर बी आणि त्यांच्या विरोधात वारिस 11 कासार वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतरच्या मॅच मध्ये नवीन फलंदाज दीपू माली मैदानावरती दाखल झालाय. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती कमी गतीने चेंडू टाकलाय दीपू मालीच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती आलाय धमाका. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुल केल्या पॉवरफुल स्ट्रोक दीपू मालीच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. दबंग दीपू अगदी बरसतोय पहिल्या चेंडूवरती. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती दीपूचे पाय चाललेच नव्हते. खोला टाकला होता, अगदी खोलून ठेवलं होतं दीपूला या चेंडूवरती. चांगला कमबॅक शुभमच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लोअर फुलटच चेंडू होता, अगदी जागेवरच थांबले होते दीपू. चेंडू आलाय डॉट. दबंग दीपू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट शुभम पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दीपू निघाले दुसरी धाव घेण्यासाठी, परंतु धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज मोहित बाद होत आहेत आणि इथे जर पाहिलं तर एक धाव शॉर्ट आहे, म्हणजे या चेंडूवरती धाव अगदी पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. काही या षटकामध्ये धाव आलेली, या चेंडूवरती धाव आलेली आहे की नाही, पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. खरे तर त्या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. खरं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर एका धावेला महत्व आहे. दबंग दीपू या मॅच मध्ये भरपूर उशिरानं मैदानावरती दाखल झालाय. क्रमांक 8 वरती तो मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून षटकार. खरं तर लाईन ऑफ मानकोली या नावाने देखील तो ओळखला जातो, परंतु त्याच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेला. संघाची धावसंख्या 51 आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्यापर्यंत चेक या आपण लक्ष वेधतो आहोत ते अर्थात कासारवडवली टीमचा कॅप्टन अर्थात वारिस 11 कासारवडवली टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधूया टॉस साठी या, कारण प्रतिस्पर्धी संघ रिधित 11 गोठेगर बी टीमचा कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहे. मी लक्ष पुन्हा एकदा वेधेन. चला टॉस साठी या वारिस 11 कासारवडवली आणि पंचांचा निर्णय काय आहे आणि तदनंतर फायनल स्कोर काय या आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळूयात. निशांजी पाटील सर यांच्याकडे. शेवटच्या चेंडूवरती शॉर्ट रन आलेली आहे, म्हणजे धाव आलेली नाही आहे.
फक्त 51 धावा धावफलकावरती आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सालवड या संघाच्या विरोधात ठेवलेत. 52 धावांचं टार्गेट आणि आपण जाऊया आपल्या टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी ऐकूया दिग्गज समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज. धन्यवाद. वारिस 11 कासा रडवली. पुन्हा एकदा मी लक्ष वेधन. चला या टॉस साठी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. गोटेकर टीमचा कॅप्टन मी लक्ष वेधन रिदित 11 गोटेकर बी आणि त्याच्या अगेन्स्ट वारिस 11 कासा रडवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतं. टॉस साठी धीरजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा. शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय जिग्नेजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण उपमुख्यमंत्री चषक 2025 हा थरार पाहतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात उपमुख्यमंत्री चषकचा कॉल देण्यात आलाय आणि अर्थात कॉल इथे जिंकलाय तो अर्थात आपण पाहतो आहोत रिदित 11 गोटेकर बी या टीमने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. प्रथमतः एखाद्या रजनी क्रिकेटमध्ये जात असताना टॉस किती महत्वाचा राहतो? टॉस तर महत्वाचाच आहे, पण गेम पण झाली पाहिजे. आज संपूर्ण स्क्वॉड आहे का? कारण गावातले संपूर्ण खेळाडू, कारण गोटेकर बी मागील 2 वर्षाचा जो काय परफॉर्मन्स आहे या वर्षी तितकासा इम्पॅक्ट पाडू शकलेला नाहीये. काय म्हणची संघाच्या त्या पद्धतीने प्रदर्शन चालू आहे त्याबद्दल आणि संघाचे संपूर्ण खेळाडू आलेत का? आमचा आज कॅप्टन नाही आहे, तरी पण आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. सध्याच्या घडीच्या प्रदर्शनामध्ये काय म्हणशील? या वर्षी संग्राम कसं राहिलं संघासाठी? थोडा अडथळाच राहिलाय, पण चांगला खेळायचा प्रयत्न करू. गोटेकर बी आहे ना, मला वाटतं एखाद्या कारंजाप्रमाणे आहे. उसळणं आणि कोसळणं तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. टॉस जिंकल्यास निर्णय काय घेशील? फिल्डिंग करू आम्ही. एकंदरीत प्रतिस्पर्धाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कमीत कमी धावत रोख. आयोजन कसं वाटलं इथे आल्यानंतर? या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन तर खूप सुंदर आहे आणि मनीष म्हात्रे हे आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांना धन्यवाद बोलतो. त्यांनी आमची एंट्री केली आणि निशांत पाटील यांचा खूप सपोर्ट असतो आमच्या या एरियात खेळण्यासाठी, मग त्यांचा पण धन्यवाद बोलतो. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला. खरं तर राठोडचा बोलबालाच नेहमी राहिला. टॉस तू जिंकला असतास तर काय केलं असतं? आम्ही पहिला फलंदाजीच करणार होतो. आज कासारवडलेली टीम सातत्याने चांगलं प्रदर्शन देते. संघाचं जर सध्याची परिस्थिती पाहता अनेक रजनी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन तुमचं राहिलंय. काय म्हणशील संघाच्या सध्याच्या घडीच्या फॉर्माबद्दल? सध्याच्या घडीला तर आमचा चेसिंग थोडा येत होतो, म्हणून आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि आम्हाला बॅटिंगच आले. क्या बात आहे. गोलंदाजी तुम्हाला बॅटिंग हवी होती आणि बॅटिंग करणं पसंतीला दिलंय. बॅटिंग लाईनअप मध्ये जो काय स्क्वॉड तुमचा आहे किंवा संघाचा जो ताफा आहे तो अवेलेबल झालाय? हो, पूर्ण अवेलेबल आहे. काय म्हणशील स्वतःच्या गोलंदाजीबद्दल? कारण तुझी गोलंदाजी तथा फलंदाजी नेहमी चर्चेचे विषय राहते. ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करतोय संघाकडून आणि स्वतःच्या अपेक्षा फार राहतात. तुझ्या अपेक्षेला तू खरा उतरशील? हो, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला देखील. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर इज आपण पाहिलं रिदित 11 गोटेकर बी या टीमने इथे टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला तो गोलंदाजी करण्याचा. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून थेट वळूया समालोचन कक्षाकडे. एक महत्वाची मॅच आपली वाट पाहते. थँक्यू. तर नक्कीच खूप खूप धन्यवाद जयजी भोसले सर. पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. 51 धावा धावफलकावरती 52 धावांचं टार्गेट आणि समालोचन कक्षामध्ये देखील आपण बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी महाराष्ट्रातील नामवंत समालोचक अर्थात दिग्गज समालोचक जयजी भोसले सरांचा आवाज आपण दुसऱ्या डावामध्ये ऐकणार आहोत. परंतु पतू पॅकट चौथा हिरवा मानकोली संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघाला मानकोली गावचे सरपंच सन्माननीय शिवम भोईर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच महेंद्रजी पाटील जे खारबाव गावचे माजी सरपंच आहेत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. हॅलो चेक. हॅलो. या आपण सामन्याकडे वळतो आहोत. उत्तरार्धाला सुरुवात होती. 52 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला करण आणि सुजल याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. वैभव माळी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपला. एक चांगली बॅटिंग कॅप्टनच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळाली होती. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगलने इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळाली उत्तरार्धाची. कारण जिथे आपण पाहिलं ना की ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम राहतो त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. उत्तरार्धामध्ये तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करताय अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव फार महत्वाची राहणार आहे. कारण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली इनिंग साकारावी लागेल. पूर्वार्धामध्ये 13 बॉल आणि 27 धावांची खेळी सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. चांगल्या दर्जाचा खेळ त्याने साकारला होता. सौरभ भोईरला आपण पाहिलं त्याने एकंदरीत 2 षटकार ठोकले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. पूर्वार्धाच्या विचारामध्ये त्याने एक चांगला इनिंग साकारली. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर भन्नाट वेगाने इथे थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. या गोलंदाजाकडे या बाबी नेहमीच पाहायला मिळाल्यात. कारण गोलंदाजी करत असताना आपला दृष्टिकोन जो असतो ना तो नेहमी चांगला ठेवावा लागतो. किंबहुना आपण गोलंदाजी करत असताना सातत्याने निर्धाव चेंडू कसे जास्तीचे टाकता येतील, विकेट कशी प्राप्त करता येईल ना याकडे कल असावा लागतो. पुन्हा एकदा कोलाट टाकला. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन जोखीम घेतली होती. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. बॉलिंग इन पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला रुपेजी मिस्त्री सर यांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून लगेच टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. एक रिस्की सिंगल होती कारण एक एक धाव घेणं तितकंसं गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही रिस्क घेता संघाला अडचणीमध्ये आणता. कारण यदा कदाचित जर इथून विकेट गमावली तर संघावरती येणारे दडपण या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 52 रनचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. प्रथम दर्शनी असं वाटू लागले ना की इथे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या अडचणी वाढल्यात. नॉट आउट आहे खेळाडू. रन्स कंप्लीट होईल. अर्थात 2 धावा. संघाची धावसंख्या जिथे 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गत वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या आयोजनामध्ये जास्तीत जास्त अमूलाग्र बदल इथे पाहायला मिळाले. खोलातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. लाऊड आणि स्ट्रॉंग अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती जिथे 4 आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. वैभव माळीच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या दिशेवरती नियंत्रण असणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिली. उंचपुरा असा गोलंदाज सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळतोय. फलंदाजांना कोणती मुभा आणि मोकळीक त्याने दिलेला नाहीये. कारण इथे कष्ट करणं गरजेचं राहील बॅटिंग करत असताना फलंदाजांना. पुन्हा एकदा कोलातला बॉल इथे पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव सफल झाले होते उजव्या यष्टीच्या बाहेर. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने पुन्हा वधारेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग टीमला एक DRS आहे. व्हाईट बॉल आणि अगदी त्याच वेळेला वेस्ट साइड साठी तुम्ही वापरू शकता. अपवाद वगळता कोणतेही जिथे मैदानाच्या आतमध्ये पंचांसोबतची तुमची हिजगूत होणार नाही याकडे आम्ही लक्ष वेधू. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत होती वैभवच्या माध्यमातून. कुठेतरी एकत्रित येऊन पंचांची चर्चा करत असताना या खेळाडूंना आपण पाहिले धावा रोखायच्या. 52 धावसंख्येचं लक्ष उभं करण्यात आलंय. या मैदानावरती या आधीच्या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना जिथे एक मोठ्या फरकाने आपण पाहिलं तर साई स्पोर्ट्स खारबाव या टीमला विजेतेपद प्राप्त होत असताना पाहायला मिळालं होतं. अर्थात धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठे ना कुठेतरी अडचणी नेहमीच या मैदानावरती जाणवल्या गेल्यात. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. फर्स्ट विकेट गोज डाऊन. फलंदाज क्रमांक पहिला होईल तो अर्थातच करण बाद.
होता. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर 51 बनल्या होत्या. 52चा पाठलाग चालू आहे. पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना MS11 साई सापडेश्वर सालवड या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहतोय. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धी शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक आणि वंदन करूयात. या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 विनीत माळी एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो, कारण आघाडीला येत असताना अगदी निडर अंदाजामध्ये झंझावाती खेळ करण्यासाठी तो जाणला जातो. बॅटची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने बॉलने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. येणारे चेंडू तुमच्याकडे शेष असतील. 24 बॉल मध्ये 46ची गरज. पहिला बॉल कव्हर्सला केल्यात. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप एक्सच्या कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पहा अगदी वेगाने आला. जणू काय वीज चमकावी त्याहूनही अधिक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर होऊन डीप एक्स्ट्रा कव्हर गाठलाय. आणि म्हणून की काय, या मानकोली टीमला आपण पाहिलं ना, सर्वाधिक युवा खेळाडू घेऊन खेळणारा संघ आहे. अंडर 23 चे खेळाडू पाहायला मिळतात. परंतु हा तोच संघ आहे ज्यामध्ये दीपू माळीला देखील आपण पाहतो. तो एकमात्र खेळाडू आहे जो अंडर 23च्या अधिकचं त्याचं वय आहे. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला. फलंदाज क्रमांक 2 अर्थात बॅटर महत्वाचा खेळाडू अथर्व राऊत डिपार्ट. तुम ते हीच घोषणा शिवसेना. जनसामान्यांच्या हक्कासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरून सर्व शक्तीनिशी लढा देणारी संघटना म्हणजे शिवसेना. आणि शिवसेनेचं हे गीत आपण ऐकलं. भगवा आमचं रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा. जात्र गोत्र आणि धर्म आमचा. शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. चहूबाजूला भगवमय वातावरण इथे निर्मिती करण्यात आली. पहा, या महाराष्ट्राचे सुप्रीमो आदरणीय हिंदुहृदय सम्राट यांच्या नावाने शिवसेनेच्या माध्यमातून एक स्पर्धा खेळवली जाते. आणि त्याच धर्तीवरती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात उपमुख्यमंत्री चषक देखील पाहत आहोत. मैदानावरती 2 फलंदाज बाद झालेत. 8 धावा धावफलकावरती. विनीत हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलाय. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मैदानाच्या आतमधून एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 15 धावा धावफलकावरती आहेत. कलाकारांचं गाव जुचंद्र. कलाकारांच्या
जिथे मात्र आपण पाहिलं तर सातत्याने रांगोळी कलाकारांचं गाव म्हणून जुहू चंद्राकडे पाहिलं जातं, अनेक गीतकारांचं गाव म्हणून जुहू चंद्राकडे पाहिलं जातं, अनेक खेळाडूंचं गाव म्हणून जुहू चंद्राकडे आपण पाहतो, अनेक राजकारणी नेत्यांचं बड्या नेत्यांचं गाव म्हणून जुहू चंद्राकडे आपण पाहतो, आई चंडिका मातेचं गाव म्हणून या जुहू चंद्राकडे पाहिलं जातं. अनेक वक्ते प्रवक्ते ज्या गावाने दिले, अनेक खेळाडू दिले आणि अर्थात अनेक कलाकार, मग जादूगार असतील, मग नाट्य कलाकार असतील. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न वळवला होता विनीत. पहा ऑफ ब्रेक चांगल्या रीतीने हाताळतो. लेफ्ट हँडर बॅटर्ससाठी लेग ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विनीत माळीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 15 धावा धावफलकावरती आहेत. 52चा पाठलाग करायचा. जिथे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी 52चा पाठलाग करायचा आहे. लोअर फुल टॉस आडवा बॅटने ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय दमदार चौकार. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 19 येणारे चेंडू राहिले ते 18 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 33 धावा. या मॅच मध्ये 11चा आस्किंग रन रेट राहिलाय, परंतु सामना तितकासा चांगला बनेल का? जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल ताराबाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा वैभव माळीला इन्व्हाइट करण्यात आलाय. हा तोच गोलंदाज आहे त्याने पहिल्या षटकामध्ये रन्स दिल्या होत्या. त्या अर्थात आपण पाहिलं तर 6 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली होती, परंतु या षटकामध्ये का वाढून ठेवलाय? पुढचा बॉल यावेळेला इथे पुन्हा एकदा पंचाकडे अपील करण्यात आली आहे. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. जिथे 1 होती तिथे 2 मिळाल्यात आणि अशा समयी जिथे 18 मध्ये 33चा पाठलाग करायचा आहे. रन्स आल्यात तर 2. 31 ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 31 धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती रन्स बाईटच्या स्वरूपामधून अर्जित होत असताना पाहायला मिळाल्यात. ज्या एंड कडून त्याने गोलंदाजी केली आहे ना, त्याच एंड कडून त्याला पुन्हा इन्व्हाइट करण्यात आलं होतं. लॉफ्टेड ऑन राईट, डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक आहे विनीत, चपळतेचा चीता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालं. वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालंय. चीते की चाल, बाज की नजर और विनीत माळी के फील्डिंग के ऊपर संदेह नहीं किया करते. काय क्षेत्ररक्षण करतोय पहा मैदानाच्या आतमध्ये तो. नेहमीच चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. त्याचे थ्रोईंग आर्म्स नेहमी स्ट्रॉंग पाहायला मिळाले. चांगल्या दर्जाचे पॅरल थ्रो तो करतो. सिंगल आली आहे तिथे संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. लेफ्ट हँडर बॅटर सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड वरती आपण सुजल मोरेला पाहत आहोत. बोईसर विभाग, पालघर विभाग म्हटल्यानंतर करण मोरेची आठवण होते. हा मोरे कशा दर्जाचा प्रदर्शन करतो हे देखील पाहणं गरजेचं राहील, कारण याच पालघर जिल्ह्याने अनेक खेळाडू दिले. आडवा बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न धारातीर्थी पडला होता. सुपला नव्हे तर हा झोपला होता, परंतु स्ट्रोक अटेम्प्ट होऊ शकला नाही. सिंगल आली आहे लेग बाईटच्या स्वरूपामधून. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या 23. 52चा पाठलाग. मैदानाच्या आतमध्ये 29 ची अजूनही आवश्यकता. येणारे चेंडू शेष असतील ते अर्थात 15 चेंडू आणि 29 धावा. मॅच बनू शकते. अर्थात एखादा मोठा षटकार आला तर सालभर टीम मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये शिरकाव करेल, परंतु जर एखादी विकेट प्राप्त केली ना तर अर्थातच पत्तू पॅकर्स, चौथा हिरवा मानकोली टीम देखील मॅच मध्ये शिरकाव करेल. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली येतोय. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद.
आवश्यकता असताना एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळाल्यात. चुका आणि चुका वारंवार घडत असताना पाहायला मिळाल्यात. जिथे सिंगल होती तिथे डबल आली आहे. चुरस निर्माण होऊ शकते. येणारे 12 बॉल, 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 25 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. समाजसेवक आहे हा नेता गोर गोलंदाजीमध्ये फेरबदल. सौरभ याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळतं. सौरभ भोईर हा तोच गोलंदाज आहे ज्याने 27 धावांची उपयुक्त आणि बहारदार खेळी साकारली होती. 13 बॉल 27 धावांची खेळी साकारणाऱ्या सौरभला गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळते. ज्याला संधी मिळतो तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो ना तो खऱ्या अर्थानं विजेता. आज हा विजेता बनतो का? त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. बॅटिंग साठी तो आला होता मैदानाच्या आतमध्ये जवळपास 6व्या क्रमांकावरती, आणि तिथून काय इनिंग साकारली होती त्याने. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत धावफलकावरती बनलेल्या धावा आहेत त्या 27. येणारे चेंडू राहिले त्या अर्थात 12 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. फार इनकडून गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना सौरभ भोईरला आपण पाहतोय. 12 बॉल 25 ची गरज. पुढचा बॉल. गोलंदाज काही काळ थांबलाय कारण एक बाब आवर्जून पाहायला मिळाली आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा स्पेल हाताळला होता वैभव माळीने, आणि जिथे आपण पाहिलं तर पॅवेलियन एंडकडून त्याने गोलंदाजी केली होती. दोन्ही षटकामध्ये रन्स खर्च केल्या. 11, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि एक अवांतर धाव देखील आली होती, परंतु इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला तो. पुढचा बॉल खोलातला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज क्रमांक इथे बाद होईल तो 4था. विनीत माळीने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. आदरणीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब आणि युवा सेना प्रमुख वसई तालुका बोईसर विधानसभा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 आपण पाहतोय. आदरणीय माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहतो आहोत. विकेट मिळवली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल वरती सौरभ भोईरला विकेट मिळाली. अर्थात बॉल आणि बॅटने त्याने इथे चांगली जुगलबंदी केली आहे. 27 ला दुसरा एकंदरीत आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. संघाला चौथा धक्का दिलाय. 27 ला चौथा बाद झालाय. संघाची धावसंख्या 27 आहे. चौथा फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. 11 बॉल
आता मात्र 25 ची गरज. 11 चेंडू आणि 25 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परेश मोरेला आपण पाहतो नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अगदी त्याला शुभम राऊतची साथ द्यावी लागेल. 2 बॉल 4 वरती शुभम बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये परेश मोरे दाखल झालेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ भोईरचा हा बॉल बॅटची लिडिंग एज. आणखीन एक नामी संधी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. अगदी आपण पाहिलं ना तर हातात तोंडाशी आलेला घास जणू काही हिसकावून न्यावा त्या रीतीने हा झेल हातामधून निसटलाय. मला तर शोले सिनेमाची आठवणच झाली. जर ठाकूर तिथे असता तर त्यांनी हा झेल घेतला असता. ठाकूर हे कॅरेक्टर काय होते जास्तीचं सांगण्याची कल्पना नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा झेल व्हायला हवा होता. सहज साधा सोपा झेल जणू काय सकाळी अंघोळ करताना ओला साबण हातामधून जसा निसटतो ना त्या रीतीने ही कॅच इथे निसटली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. फलंदाज एकंदरीत बाद झाले. 4 येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले आहेत या मॅच मध्ये. ते अर्थात 10 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 24 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 24 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कमी गतीचा उजवेशीच्या बाहेर इथे दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव महत्वाची राहते. एका धाब्याने संघाला पुढे घेऊन जायचं असतं, कारण 52चा पाठलाग करत असताना थेंबे थेंबे तळे साचे. एका धाब्याने आपण संघाच्या विजयाच्या समीप जाऊ शकतो. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 5वा धक्का. फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहत आहोत, जिथे 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ही गणित आहेत ना ती आता बिघडू लागल्यात. बॅटिंग करणारा टीम अर्थात बोईसरहून दाखल झालेला MS11 साई या सापडेश्वर सालवड टीम साठी, कारण पत्तू पॅकेज आदरणीय प्रथमेजी भोईर यांच्या मालकीचा संघ पत्तू पॅकेज चौथा हिरवा मानकोली टीम सध्या त्या घडीला मॅच मध्ये शिरकाव करते. धावफलकावरती धावा त्या अर्थात 29 विकेट प्राप्त झाल्यात. संघाची पडझड थांबण्याचं नाव घेत नाहीये. झाडाच्या पिकलेल्या पानांना त्याची गळती लागते ना, जणू काय अशीच गळती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम साठी इथे लागली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. 23 ची आवश्यकता अजून या मॅच मध्ये राहिली आहे. 9 चेंडूचा खेळ शेष. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चुकीच्या एंडला फेकी झाली. रन्स कंप्लीट झाल्या, कारण नॉन स्ट्रायकर एंडकडचा बॅटर अगदीच निघाला होता. त्याने रिक्स घेतली होती. धावा त्याला गोळा करायच्या होत्या, त्यासाठी तो वेगाने निघाला. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडूंचा खेळ शेष राहिला या मॅच मध्ये 8. अजूनही 8 बॉल मध्ये विजयासाठी 21 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 21 धावा. क्षणाक्षणाला पारड जड होऊ लागलाय. पत्तू पाकस चौथा हिरवा मानकोली टीमचा पुन्हा एकदा वेगाने टाकलेला हा बॉल. सौरभ भोईरची गोलंदाजी पहा, ऍक्शन पहा, रिदम पहा, फॉलो थ्रू पहा. वेगाने उजव्या एसटीच्या बाहेर टाकला. बॅटरचे पदललित्य झाला नाही. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि तो हाडून काढलाय सौरभने. या षटकामध्ये 4 धावा आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. ऍक्युरेसी त्याच्याकडे आहे आणि मॅजिक पेक्षा जास्तीचं लक्ष आहे ना तो त्याचा लॉजिक वरती राहिलाय. उजव्या एसीच्या बाहेरचा खेचून मारलाय. डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो चंद्रमान नभात चेंडू मारलाय ढगात. ठोकलाय षटकार.
थँक्यू व्हेरी मच डीजे. मधुर गीत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या षटकाराच्या मदतीने 37 बनल्यात. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते एकंदरीत या सामन्यामध्ये 6 बॉल आणि 15 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. ज्या वेगाने षटकार आला ना एक्सा कबरला हर्ष पाटीलच्या बॅट मधून, त्याने जरूर काय सांगितलं प्रतिस्पर्ध्याला की अजून मॅच संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये तो उभा राहिला, त्याच्या बॅट मधून षटकार आला 8 वरती, तो नॉट आउट आहे. मॅच बनू शकते. 6 बॉल 15 ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यशपाल माळी आणि आपण दीपू माळीला पाहिलं. चर्चा या गोष्टीची झाली असेल की एक्झॅक्टली काय करायला हवं. समीकरण बदलू लागल्यात, कारण इक्वेशनचा विचार केला तर 6 बॉल आणि 15 ची गरज आहे, आणि सिच्युएशनचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झाल्यात. दीपेश माळी दीपू गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहिला मी तो संघाचा हरहुन्नरी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती बॅटिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना परेश मोरेला आपण पाहतोय. 6 बॉल आणि 15 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 15 धावा. कोण जिंकणार हा सामना. मैदानाच्या आतमध्ये हार मानायला कोणीही तयार नाही आहे. प्रत्येकाला आपण जिथे मैदानाच्या आतमध्ये उतरलो आहोत आणि खऱ्या अर्थानं विजेतेपद प्रत्येकालाच भूषवायचं आहे. समोरच्या दिशेने कवसला चेंडू ट्रॅव्हल होतोय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेगाने चेंडू वरती येत असताना सौरभ भोईरला आपण पाहिलं. फेकी झाली. तिहेरीचा प्रयत्न. तिसरी देखील कंप्लीट. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. चुकी झाली. सौरभ होते त्या ठिकाणी, त्यांनी धावा बनवल्यात, त्यांनी धावा रोखल्यात, आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा येत असताना देखील पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने 40 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. येणारे चेंडू शेष आहेत ते 5 बॉल आणि 12 ची गरज. 5 चेंडू आणि 12 धावा. पाच बॉल आणि 12 ची गरज. दीपू पुढचा बॉल. उजव्या शीच्या बाहेरचा फटका बसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. पुन्हा एकदा झेल निसटला. जीवदान मिळाल्यात आणि ती हानिकारक राहतात. कॅच निसटला होता. इथे आपण पाहिलं सिंगल कंप्लीट झाले. डबल घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये परेश मोरे होतोय बाद. आम्हीच लढणार. मध्ये आपण पाहिलं जिथे नवीन बॅटर मैदानावरती स्ट्राईक वरती येईल. समीकरण बदललंय. 4 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 4 बॉल आणि विजयासाठी 11 ची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा. समीकरण क्षणाक्षणाला बदलल्यात. पंच मैदानाच्या आतमध्ये या बेल्स इथे लगवत असताना आपण पाहतो आहोत. या ब्लिंक करणाऱ्या बेल्स यांना आणणाऱ्या माणसाचंही कौतुक व्हायला हवं, कारण क्रिकेटमध्ये ब्रॉन्टे एकरमॅन या व्यक्तीने LED स्टंप आणलंय. LED स्टंपची जी बेल्स आहे ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली जाते, एखाद्या आयफोन पेक्षाही जास्तीची महागडी आहे. ब्रॉन्टे एकरमॅनने आवर्जून 2011 साली विश्वचषकाची फायनलच्या मॅचच्या वेळेला भारतीय संघाच्या खेळाडूंना ताकीद दिली होती, स्टंप घेऊन जायचे नाहीत. हाफ ट्रॅकर बॉल शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक धक्का. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आदर्श आले आणि गेले देखील. फलंदाज बाद. धनी ऐकून घ्या हात हातात. ला 7 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. अगदी आपण पाहिलं डॉमिनेट करणारी गोलंदाजी झाली. 3 बॉल आणि 12 ची आवश्यकता. मॅच अजूनही बनवू शकते. एखादा मोठा स्ट्रोक जर यदा कदाचित आला तर सामन्यामध्ये शिरकाव सालवट टीम देखील करेल. 41 ला 7. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेलाय. कोणताही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहू शकला नाही.
परंतु क्रिकेटचा खेळ आहे, मैदानाच्या आतमध्ये रंग बदलायला आणि किंबहुना सामन्याचे समीकरण बदलायला जास्तीचा वेळ लागणार नाही. येणारे 3 चेंडू आणि 12ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आदर्श पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आदर्श घरत बाद झाला. आदर्श पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकाच नावाचे अनेक खेळाडू खेळतात आणि याच कारण आहे विजयजी कांबळे, आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या गुणलेखकाची जबाबदारी वाढते. म्हणून सुप्रीमो स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून बोलावण्यात आल्या. गतवर्षी देखील तुमचं कामकाज चांगलं राहिलं होतं. मला आठवण होते की पवन गिणीने जी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिळवली होती त्याने 5 कॅचेस टिपल्या होत्या, 10 विकेट घेतल्या होत्या, 63 धावा बनवत 27 चेंडू मध्ये. तो लेखाजोखा आजही आमच्याकडे आहे. पुढचा बॉल, कोलातला चेंडू ऑन साइडला केला, सिंगल इथे अवेलेबल आहे. 2 चेंडू आणि 10ची गरज राहिली या मॅच मध्ये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत केलंय तो अर्थात परेश मोरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. त्याने स्ट्राईक ठेवली आहे. 10 बॉल जिथे 2 बॉल आणि 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटचा खेळ पहा किती रोमांच स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. 2 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. एकंदरीत एका षटकानंतर मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आला, तिथून मॅच मध्ये शिरकाव झाला होता. येणारे चेंडू शेष राहिले 2 बॉल मध्ये विजयासाठी. अजूनही 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. स्ट्राईक इन वरती बॅटर पाहायला मिळतो अर्थात परेश मोरे. या बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्यासाठीच तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याचा टान्स पाहता, त्याचा आविर्भाव, त्याची शैली, इथे त्याला मोठा स्ट्रोक खेळणं अनिवार्य राहील. मोठा फटका यायलाच हवा. येतोय की काय? चेंडू खाली राहिला, वेगाने टाकला होता, सिंगल कंप्लीट होईल, परंतु ती जाऊ दिले यशपाल माळी यांनी, कारण त्यांना ठाऊक आहे 1 बॉल 9ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असणारे या स्पर्धेमध्ये बनणं ही बाब साधी आणि सोपी नाही आहे. कारण एखादा द्रोणागरी पर्वत उचलण्याप्रमाणे ही बाब आहे. कंपल्सरी चेसिंग मध्ये 1 बॉल 9 धावा बनवणं. अनेक वेळेला क्रिकेटमध्ये या बाबी घडतातही. पंच यस. बॅटिंग टीमने DRS घेतलाय व्हाईट बॉल साठी. फेअर डिलिव्हरी. एक बॉल 9ची गरज. 1 चेंडू आणि 9 धावा. पुढचा बॉल, फुलर लेनचा लोअर फुलटोज ऑन साइडला केलाय, परंतु मॅच जिंकली आहे. पहिला सामना सकारात्मक ऊर्जेने इथे जिंकत असताना पत्तू पॅकर्स चौथा हिरवा मानकोली टीमने हा दुसरा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन मानकोली टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश भोईर. या आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपण इन्व्हाइट करूयात. अर्थात पूर्वार्धामध्ये 13 बॉल मध्ये 27 धावांची महत्वपूर्ण इनिंग ज्याने साकारली आणि तथा उत्तरार्धामध्ये गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादन करणारा सौरभ भोईर राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.